तुम्ही रोज देवाची पूजा करता, दिवा लावता, अगरबत्ती लावता, फुले अर्पण करता. पण एक क्षण थांबा. जर मी तुम्हाला सांगितलं की नकळत आपल्या हातून अशा काही चुका होत असतात ज्यामुळे आपल्या भक्तीचा भाव कमी होऊ शकतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 10 चुका सांगणार आहे. यातील शेवटची चूक इतकी महत्त्वाची आहे की ती जवळपास प्रत्येक भक्ताकडून नकळत होतेच. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची एक छोटीशी माहिती तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. देवाला सोने चांदी, मोठे नैवेद्य किंवा महाग वस्तू नको असतात. देवाला सर्वात प्रिय असतो ती निर्मळ भक्ती, शुद्ध मन आणि चांगले कर्म. तरीसुद्धा आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी पूजेमध्ये काही नियम सांगितले आहेत. हे नियम देवाला घाबरण्यासाठी नाहीत, तर आपल्या मनात शिस्त, एकाग्रता आणि सात्विकता निर्माण व्हावी म्हणून आहेत. आज अनेक लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. काही माहिती खरी असते, काही अतिशयोक्तीपूर्ण असते. म्हणून आज आपण अशा चुका जाणून घेणार आहोत ज्या भक्तिभाव, परंपरा आणि पूजेतील शिस्त यांच्याशी संबंधित आहे. माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ तुमच्या कुटुंबापर्यंत नक्की पोचवा, कारण योग्य धार्मिक माहिती जितकी जास्त लोकांपर्यंत पोचेल तितका समाजात सकारात्मक विचार वाढेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता चूक नंबर 1 ती आहे घाईघाईत पूजा करणे. आजचं जीवन खूप धावपळीचं झालं आहे. सकाळी उठल्यापासून ऑफिस, व्यवसाय, मुलांच्या शिक्षण, घरकाम, जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये अनेकदा देवासमोर फक्त 2 मिनटं उभं राहणं देखील होत नाही. तर घाईघाईने आपण देवासमोर उभं राहतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, घंटी वाजवली आणि पूजा संपली. आता प्रश्न असा आहे की ही पूजा चुकीची आहे का? नाही. जर तुमच्याकडे खरंच वेळ नसेल तर 2 मिनिटांची पूजा देखील मनापासून केली तर ती नक्कीच स्वीकारली जाते. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा पूजा ही फक्त रोजची औपचारिकता बनते. कल्पना करा, तुमचा एखादा जिवलग मित्र रोज तुमच्या घरी येतो, पण तुमच्याकडे न पाहता, तुमच्याशी न बोलता फक्त 2 सेकंद उभा राहतो आणि तो तिथून निघून जातो. तुम्हाला कसं वाटेल? अगदी तसंच पूजा म्हणजे देवाची संवाद. त्या काही मिनिटात मन शांत ठेवा. 2 मिनिटे असतील तरी पूर्ण मनाने श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करा. ज्या देवतेला तुम्ही मानत असाल त्या देवतेचे नामस्मरण करा. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण भक्तिभावाला महत्त्व देतात. त्यामुळे वेळ कमी असला तरी भक्ती कमी नसावी. म्हणून लक्षात ठेवा, पूजेची वेळ नाही तर पूजेतील भाव महत्त्वाचा आहे. आता चूक क्रमांक 2, पूजा करताना मोबाईलकडे लक्ष देणे. तर ही चूक आजच्या काळात सर्वात जास्त वाढली आहे. पूजा सुरू असते, अचानक मोबाईल वाजतो. एक मेसेज, एक व्हॉट्सॲप, एक इंस्टाग्राम नोटिफिकेशन आणि लगेच आपण देवाकडून मोबाईलकडे वळतो. एकदा विचार करा, आपण जर एखाद्या मोठ्या व्यक्तीसमोर बसलो असू तर सतत मोबाईलकडे पाहणं योग्य वाटेल का? नक्कीच नाही. ज्या देवाला आपण भक्तिभावाने त्याची पूजा प्रार्थना करतो, तर मग त्याच्यासोबत असं का करायचं? पूजा म्हणजे आपल्या मनाला बाहेरच्या जगापासून काही क्षण दूर नेण्याची प्रक्रिया आहे. त्या काही मिनिटात मोबाईल सायलेंटवर ठेवा, TV बंद ठेवा, घरातील इतर कामांचा विचार काही वेळ बाजूला ठेवा, फक्त देवांचं नाव घ्या. हे केल्यावर तुम्हाला जाणवेल की मन अधिक शांत होत आहे. लक्षात ठेवा, देवाला तुमचा वेळ हवा नसतो. देवाला त्या वेळेतील तुमचं पूर्ण लक्ष हवं असतं. त्याच्यानंतर चूक क्रमांक 3 ही आहे की देवघराशी संबंधित अशी चूक जी अनेक घरांमध्ये नकळत होत असते. तर ती आपण बघूया की चूक क्रमांक 3 म्हणजे देवघर स्वच्छ न ठेवणे. आपण आपल्या घरातील प्रत्येक खोली स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण अनेकदा देवघरामध्ये
रोज लक्ष दिले जात नाही. देवघरात धूळ साचलेली असते, जुनी फुले तशीच पडलेली असतात, अगरबत्तीची राख अनेक दिवस साफ केलेली नसते, तेल सांडलेले असते. हे सर्व आपल्या मनावरही परिणाम करू शकतात. लक्षात ठेवा, देवाला धूळ किंवा घाण यामुळे राग येतो असे नाही, पण स्वच्छता ही सात्विकतेचा एक भाग मानली जाते. तर आपले संत नेहमी सांगतात की जिथे स्वच्छता असते तिथे मनही प्रसन्न राहते. एक छोटी सवय लावा, दररोज पूजा करण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे देवघर पुसा, जुनी फुले काढा, दिवा स्वच्छ करा, पाण्याचे पात्र स्वच्छ करा. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की अशा स्वच्छ वातावरणात पूजा करताना मन अधिक एकाग्र होते. म्हणून लक्षात ठेवा, स्वच्छ देवघर म्हणजे केवळ स्वच्छ जागा नाही, तर शांत आणि प्रसन्न मनाची सुरुवात आहे. आता आहे चूक क्रमांक 4, कोमेजलेली फुले किंवा अयोग्य अर्पण करणे. आपण देवाला प्रेमाने फुले अर्पण करतो, पण अनेकदा 2-3 दिवसांपूर्वीची कोमेजलेली फुले देवासमोर तशीच राहतात. शक्य असल्यास रोज ताजी फुले अर्पण करा, पण जर ताजी फुले उपलब्ध नसतील तर त्याबद्दल मनात अपराधीपणा बाळगू नका. लक्षात ठेवा, देवाला फुलापेक्षा तुमचा भाव अधिक प्रिय असतो. अनेक महान संतांनी असे सांगितले आहे की भक्तीमध्ये बाह्य वस्तूंपेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची असते. तुमच्याकडे फुले नसतील, फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करा, तुमचा देव तीही नक्की स्वीकारेल. मात्र जुनी, कुजलेली किंवा अस्वच्छ अर्पण सामग्री देवघरात साचू देऊ नका. यामुळे घरातील वातावरणही अस्वच्छ होते. आणि एक छोटी सवय करा, जुनी फुले वाहत्या पाण्यात किंवा झाडांच्या मुळाशी आदराने विसर्जित करा. कचऱ्यात निष्काळजीपणे फेकण्याऐवजी शक्य असल्यास त्यांचा सन्मानपूर्वक निपटारा करा. आतापर्यंत आपण काय बघितलं? पूजा घाईघाईत करू नका. पूजा करताना मोबाईलपासून दूर राहा. देवघर स्वच्छ ठेवा. शक्य असल्यास ताजी फुले अर्पण करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तीचा भाव जपा. पण अजूनही सर्वात महत्त्वाच्या चुका ज्या आहेत काही त्या बाकी आहे. तर त्या अशा आहेत की दिवा लावताना चूक क्रमांक 5, दिवा लावताना केवळ विधीवर भर देणे, भाव विसरणे. मित्रांनो, हिंदू धर्मात दिव्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे. पण अनेकदा आपण दिवा लावताना फक्त काम पूर्ण करतो. दिवा लावला, नमस्कार केला आणि लगेच दुसऱ्या कामाला लागलो. क्षणभर विचार करा, दिवा लावताना आपण मनाने खरोखरच देवाजवळ असतो का? की मनात ऑफिस, व्यवसाय, घरखर्च किंवा इतर चिंता सुरू असतात? खरं तर दिवा लावण्याचा उद्देश फक्त ज्योत पेटवणे नाही, तर आपल्या मनातील अज्ञान, नकारात्मक विचार आणि अहंकार दूर करण्याचा संकल्प करणे हा आहे. काही लोक विचारतात, पूजा करताना दिवा विझला तर अपशकुन होतो का? याबाबत घाबरण्यासारखे कारण नाही. वारा, तेल कमी असणे किंवा वात संपणे यामुळे दिवा विझू शकतो. अशा वेळी शांतपणे पुन्हा दिवा लावा आणि पूजा सुरू ठेवा. भीती निर्माण करण्याऐवजी श्रद्धा वाढवणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून लक्षात ठेवा, दिव्याची ज्योत जितकी महत्त्वाची आहे तितकीच आपल्या मनातील भक्तीची ज्योतही महत्त्वाची आहे. आता चूक क्रमांक 6 म्हणजे मंत्राचा अर्थ न समजून घाईघाईने म्हणणे. अनेक भक्त काय करतात, रोज मंत्र म्हणतात, पण स्वतःलाच एक प्रश्न विचारा, मी जो मंत्र म्हणतो त्याचा अर्थ मला माहीत आहे का? किंवा मी फक्त पाठ असल्यामुळे तो वेगाने म्हणतो? मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा समूह नाही. मंत्र म्हणजे मनाला स्थिर करणारी आणि ईश्वराशी जोडणारी साधना आहे. जर एखादा मोठा मंत्र लक्षात राहत नसेल तर त्याची चिंता करू नका. मनापासून घेतलेले ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरणही तितकेच मौल्यवान ठरू शकते. मंत्र म्हणताना प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारा, घाई करू नका. जर अर्थ माहिती नसेल तर थोडा थोडा अभ्यास करा. अर्थ समजून मंत्र म्हटल्यावर त्या शब्दांशी मन अधिक जोडले जाते. आपल्या संतांनीही वारंवार सांगितले आहे की नामस्मरणामध्ये सातत्य आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, मोठा मंत्र म्हणणे महत्त्वाचे नाही, तर प्रत्येक मंत्र मनापासून म्हणणे अधिक महत्त्वाचे आहे.
आजचा छोटा विचार. समजा एका लहान मुलाला त्याच्या आईसाठी मोठी कविता म्हणता येत नाही, पण ती प्रेमाने फक्त आई एवढंच म्हणतो. आई त्याचा आनंद त्या आईला त्याचा आनंद होतो की नाही? नक्कीच होतो. तसंच देवालाही आपल्या मनातील प्रेम आणि श्रद्धा महत्त्वाची असते. आतापर्यंत आपण 6 चुका जाणून घेतल्या आहेत. तर आता बाकीच्या चुका आपण बघूया. मित्रांनो, आतापर्यंत आपण पूजा करताना होणाऱ्या 6 ज्या चुका आहेत त्या जाणून घेतल्या आहेत. तर आता आहे चूक क्रमांक 7. पूजा करताना मन दुसरीकडे असणे. आपण काय करतो? देवासमोर बसतो, हातात फुले असतात, समोर दिवा असतो, ओठांवर मंत्र असतो, पण मन कुठे असतं? कधी व्यवसायात, कधी पैशांच्या चिंतेत, कधी घरातील समस्यांमध्ये, कधी उद्याच्या कामाच्या विचारात. पूजा संपते पण मनाला शांतता काही मिळत नाही. कारण शरीर देवासमोर असतं पण मन जगात भरकटत असतं. म्हणून पूजा सुरू करण्यापूर्वी फक्त 30 सेकंद डोळे बंद करा. 2-3 खोल श्वास घ्या. मनात फक्त आपल्या इष्टदेवतेचे नाव घ्या. त्यानंतर पूजा सुरू करा. हा छोटासा बदल तुमची पूजा अधिक एकाग्र आणि शांत बनवू शकते. लक्षात ठेवा, जिथे मन असतं तिथेच खरी पूजा असते. आता आहे चूक क्रमांक 8. नैवेद्य अर्पण करताना भावापेक्षा दिखाव्याला महत्त्व देणे. अनेकांना वाटतं नैवेद्य मोठा असेल तर देव जास्त प्रसन्न होईल. पण आपल्या संतांनी नेहमीच सांगितलं आहे, देवाला पदार्थाचा आकार नाही तर भक्तीचा आधार महत्त्वाचा असतो. एका गरीब भक्ताने प्रेमाने अर्पण केलेला साधा नैवेद्य आणि एका श्रीमंताने केवळ दिखाव्यासाठी ठेवलेला मोठा नैवेद्य, यामध्ये देवासाठी अधिक मौल्यवान काय असेल? उत्तर एकच आहे, भक्ती. तुम्ही साखर ठेवा, फळ ठेवा, दूध ठेवा किंवा फक्त स्वच्छ पाणी अर्पण करा, पण ते मनापासून करा. नैवेद्य ठेवताना एक क्षण मनात प्रार्थना करा, हे देवा, हे अन्न तुझ्या कृपेने मिळालं आहे, त्याबद्दल मी तुझा मनापासून आभारी आहे. अशी कृतज्ञता ही सुद्धा एक सुंदर पूजा आहे. आता आहे चूक क्रमांक 9. पूजा संपली की देव विसरणे. हा मुद्दा थोडा वेगळा आहे. अनेक जण सकाळी सुंदर पूजा करतात, आरती करतात, नमस्कार करतात आणि घराबाहेर पडताच राग, खोटं बोलणं, मत्सर, अपशब्द, इतरांचा अपमान हे सर्व पुन्हा सुरू होते. मग स्वतःलाच एक प्रश्न विचारा, पूजेचा परिणाम आपल्या वागण्यात दिसतो का? कारण जर पूजा आपल्याला अधिक शांत, अधिक संयमी, अधिक प्रेमळ, अधिक प्रामाणिक बनवत नसेल तर आपण पूजेचा खरा अर्थ जो आहे तो समजून घेतला आहे का? संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वर माऊलींनी आणि अनेक संतांनी कर्म, नम्रता आणि सद्वर्तन याला मोठे महत्त्व दिले आहे. देवघरात आपण नमस्कार करतो पण घराबाहेर माणसांचा अपमान करतो तर त्या पूजेचा हेतूच अपूर्ण राहतो. म्हणून प्रयत्न करा, दररोज एक तरी चांगलं काम करा, एखाद्याला मदत करा, गोड बोलण्याचा प्रयत्न करा, क्षमाशील राहा, ही सुद्धा देवभक्तीच आहे. आता उरली आहे सर्वात महत्त्वाची चूक. मित्रांनो, आतापर्यंत आपण 9 चुका जाणून घेतल्या आहेत. आता आपण शेवटची चूक जी आहे ती जाणून घेऊया. तर आता आपण शेवटची चूक जाणून घेऊया. तर शेवटची चूक आहे पूजा करणे पण आयुष्यात देवाचे विचार न जगणे. मित्रांनो, जगात लाखो लोक रोज पूजा करतात, दिवा लावतात, अगरबत्ती लावतात, आरती करतात, मंत्र म्हणतात, पण स्वतःलाच एक प्रश्न विचारा, आपल्या वागण्यात देव दिसतो का? जर पूजा करूनही आपण खोटं बोलत असू, लोकांना दुखावत असू, गरजूंकडे दुर्लक्ष करत असू, राग, मत्सर आणि अहंकार सोडत नसू, तर आपण देवाजवळ जात आहोत की फक्त पूजा करण्याची सवय पूर्ण करत आहोत? पूजेचा खरा अर्थ फक्त देवघरात नसतो, तो आपल्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक निर्णयात दिसला पाहिजे. एक छोटी प्रेरणादायी गोष्ट आहे, ती मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. एक संत नदीकिनारी बसले होते. एक माणूस रोज मंदिरात जाऊन मोठी पूजा करायचा, पण मंदिरातून बाहेर पडल्यावर तो लोकांशी उद्धटपणे वागायचा. एक दिवस त्याने त्या संतांना विचारलं, महाराज, मी रोज पूजा करतो तरी मला मनशांती का मिळत नाही? संत हसले आणि म्हणाले, तू देवाला रोज फुले अर्पण करतोस,
पण तुझ्या स्वभावातील काटे अजूनही तसेच आहेत. आधी ते काढ. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. देवांना फुलापेक्षा आपल्या मनातील चांगुलपणा अधिक प्रिय असतो. आजच्या या व्हिडिओचा चला तर मग आपण ज्या 10 चुका बघितलेल्या आहेत त्या चुका आठवूयात. पहिली चूक आहे घाईघाईत चुका करणे, घाईघाईत पूजा करणे. पूजा करताना मोबाईलमध्ये गुंतणे, देवघर स्वच्छ न ठेवणे, कोमेजलेली अस्वच्छ अर्पण सामग्री तशीच ठेवणे, दिवा फक्त विधी म्हणून लावणे, भाव विसरणे, मंत्राचा अर्थ न समजून घाईघाईत म्हणणे, पूजा करताना मन दुसरीकडे असणे, नैवेद्यासाठी दिखावा करणे, भक्ती विसरणे, पूजा संपली की देवाचे विचार विसरणे आणि पूजा करणे पण चांगले आचरण न ठेवणे. तर मित्रांनो, देवाला तुमच्या घराचा आकार महत्त्वाचा नाही, देवाला तुमच्या पैशांची किंमत नाही, देवाला तुमच्या नैवेद्याची श्रीमंती महत्त्वाची नाही, देवाला तुमचं मन किती निर्मळ आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज फक्त 5 मिनिटे जरी मनापासून देवाचं स्मरण केलं, एखाद्याला मदतीचा हात दिला, आईवडिलांचा आदर केला, खोटं बोलणं टाळलं आणि कोणाचं मन दुखावलं, तर तुम्ही एवढं सगळं करून जर कोणाचं मन जर दुखावलं तर ते काहीच अर्थ नाही. कोणाचं मन दुखावलं नाही तर ती सुद्धा एक श्रेष्ठ पूजा आहे. जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक तरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण योग्य भक्ती म्हणजे भीती नव्हे तर प्रेम, श्रद्धा आणि चांगले आचरण. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील दाबायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या जीवनात श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.